राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आज कोकण दौऱ्यावर आहेत। त्यांनी रायगडमधून आपल्या दौऱ्याची सुरुवात केली असून अष्टविनायक पालीमध्ये त्यांनी श्री बल्लाळेश्वरांचं दर्शन घेऊन आपल्या दौऱ्याची सुरुवात केली। यावेळी नाईक यांनी बाप्पा चरणी आशीर्वाद घेत कोकणातील रखडलेले प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागण्यासाठी बाप्पांकडे साकडं घातला। यावेळी त्यांचे श्री बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टकडून सत्कार करण्यात आला। यानंतर नाईक यांनी पाली सुधागड एसटी बस स्थानकाची पाहणी केली। त्यांनी 14 कोटी रुपयांचा आराखडा बस स्थानकासाठी मंजूर केला असून येत्या 3 महिन्यात हे काम सुरू होईल असं रायगडकरांना आश्वासित केलं। तर काय सांगाल, चक्क राज्याचे परिवहन मंत्री या ठिकाणी पालीमध्ये आले, कसा पाठपुरावा होता, एकूणच एसटी स्टँडची नवीन इमारत कधी होईल आणि काय नेमका हा सगळा खटाटोप या ठिकाणी झालेला आहे? मुळात मागच्या सरकारमध्ये शिवसेनेचे मंत्री दिवाकर रावते साहेब यांच्याकडे आमच्या पालीतल्या सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आम्ही पाठपुरावा केलेला होता। त्यावेळी स्टँड अस्तित्वात होता पण पडाला आलेला होता आणि मग आम्ही सगळ्यांनी मागणी केली की बाबा हा स्टँड जो आहे पडाला आलेला तो पहिला पाडा आणि मग याच्यासाठी निधी उपलब्ध करा। त्यावेळी केलेला निधी हा थोडासा तुटपुंजा होता, त्याची आम्ही कल्पना तत्कालीन परिवहन मंत्र्यांना दिलेली होती। त्यानंतर जेव्हा स्वतः प्रताप सरनाईक हे परिवहन मंत्री झाल्यानंतर आम्हाला निश्चितपणे खात्री वाटली की तो प्रश्न सुटेल, कारण सुधागड तालुक्याचे आणि ठाण्यात प्रताप सरनाईक साहेब असल्यामुळे त्यांचे अतिशय घनिष्ठ संबंध होते। आमच्या अनेक पदाधिकाऱ्यांचे त्यांच्याशी वैयक्तिक चांगले संबंध होते आणि विशेषतः आमचे दमदार आमदार महेंद्र दळवी साहेब यांच्या माध्यमातून आम्ही पाठपुरावा केला। अधिवेशन काळात एक बैठक झाली इथले आमदार आणि महेंद्र दळवी साहेब यांना घेऊन, आणि त्याच्यामध्ये आम्ही प्रश्न मांडला की मुळात इथपासून आपण आता ऐकलं असाल का त्या इथल्या उंचीपासूनच त्यांना आम्ही कल्पना दिलेली होती की इथल्या प्लॅटफॉर्मची आणि स्टँडची उंची किती असावी, त्या इतक्या बारकाईने त्याने अभ्यास करून सुमारे 14 कोटी रुपयाची मान्यता देतो म्हणून त्याच दिवशी आम्हाला अनुपम कुलकर्णी आणि आम्ही सगळे पदाधिकारी होतो त्या दिवशी त्यांनी आम्हाला सांगितलं। आणि त्यानंतर मधल्या काळात इस्टिमेट करणं असेल, त्याची प्रशासकीय मान्यता असेल किंवा त्याला आर्थिक तरतूद असेल, यासाठी आमचे तालुका प्रमुख असतील, मी स्वतः असेल आणि आमचे काही पदाधिकारी संजय म्हात्रे वगैरे आम्ही या सगळ्यांनी पाठपुरावा कंटिन्यू प्रत्येक भेटीत केला आणि त्यानुसार आज खऱ्या अर्थाने याला मूर्त स्वरूप प्राप्त झालेलं आहे। येणाऱ्या काही काळामध्ये स्वतः ते टेंडर त्याचं होईल आणि साहेब म्हणाले तसं 3 महिन्यामध्ये भूमिपूजन होईल आणि सगळीकडे ज्या बल्लाळेश्वराचं अष्टविनायक स्थान आहे ह्याला साजेसा बस स्टँड हा पालीमध्ये इथे होणार आहे आणि निश्चितपणे त्याची खात्री देण्याकरता स्वतः परिवहन मंत्री पूर्तता झाल्यानंतर आज इथे आलेले आहेत। आम्ही मागण्या केले ते सांगा। दादा काय सांगाल, स्वतः परिवहन मंत्र्यांनी येऊन इथं शाश्वती दिलेली आहे आणि लवकरच हे बस स्थानकाचं नवीन जे स्वप्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहे त्याचे आश्वासन पूर्ती होण्याचे संकेत मिळत आहेत, काय आपली प्रतिक्रिया? 100% संकेत मिळत आहेत आणि बल्लाळेश्वराच्या कृपेने मी शिवसेनेचा तालुका प्रमुख झाल्यानंतर ह्याच्या अगोदर खरं तर ही मागणी होतीच, पण मी तालुका प्रमुख झाल्यानंतर मी सुधागड तालुक्याचे 4 महत्त्वाचे प्रश्न हे मंत्रालय दरबारी राऊतसाहेब असतील, संजय म्हात्रे असतील, आम्ही सगळ्यांनी, सुरज शेळके असतील, आम्ही सगळ्यांनी पाठपुरावा करून दमदार आमदार महेंद्र दळवी यांना सोबत घेऊन आम्ही मंत्रालयामध्ये माझ्या 4 महत्त्वाच्या प्रश्नांसाठी आम्ही मागणी केली होती। त्याच्यात प्रामुख्याने आपल्या पालीला असलेलं ग्रामीण रुग्णालय की जे सुद्धा आता 90% काम पूर्ण झालेलं आहे। प्रकाश आबिटकर साहेब जे आरोग्यमंत्री आहेत त्यांच्या हस्ते आपण त्याचं भूमिपूजनही लवकर करतोय, त्याला अजून उद्घाटन करतोय आणि वाढीव तरतुदीसाठी सुद्धा आपण हॉस्पिटलसाठी मागणी केलेली आहे, ती मागणी सुद्धा त्यांनी मान्य केलेली आहे आणि त्याच्या वाढीव तरतुदीनुसार जे काम आहे ते अजून चालू होईल। त्याचबरोबर दुसरा प्रश्न हा पाली बसस्थानकाचा होता। माझ्या सर्व सुधागड तालुक्याच्या बाहेरच्या प्रवाशांना अतोनात हाल ह्या बसस्थानकावरती सोसावे लागत होते आणि त्याची सगळ्यांची झळ ही लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला लागत होती आणि म्हणून आम्ही कटाक्षाने पाली बसस्थानकाचा प्रश्न हा लवकरात लवकर मार्गी लागावा म्हणून अथक प्रयत्न करत होतो। त्या प्रयत्नांना यश आलं होतं, यश आज आलेलं आहे, कारण पहिला 8 कोटीचा हा बसस्थानक होता, तो आम्ही राऊत साहेबांनी हट्ट धरल्यामुळे आणि प्रताप सरनाईक जे आता येऊन गेले मंत्री साहेब त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली की 8 कोटीमध्ये हा बसस्थानक तसा होणार नाही, त्याच्याकरता वाढीव तरतूद करून 13 कोटी 90 लाख रुपयाचं एस्टिमेट आता त्यांनी मंजूर केलेले आहे। त्या दृष्टीने अर्थ खात्याकडून त्याची तरतूदही झालेली आहे। 3 महिन्यामध्ये याचं भूमिपूजन होऊन 1 वर्षामध्ये बसस्थानक अद्ययावत इकडे सुरू होईल अशी खात्री ग्वाही स्वतः परिवहन मंत्र्यांनी आपल्या समक्ष इकडे दिलेली आहे। हा दुसरा प्रश्न आमच्यामार्फत आम्ही आता सॉल्व्ह केलेला आहे। तिसरा प्रश्न माझ्या दृष्टीने महत्त्वाचा आहे की अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या या पाली बल्लाळेश्वराच्या नगरीत आज पिण्याच्या पाण्याचा जो प्रश्न आहे तो अत्यंत मूलभूत आणि फार म्हणजे ज्वलंत प्रश्न आहे की आम्हाला पावसाळ्यात तर गढूळ पाणी, या पत्रकारांनी आपण बऱ्याच वेळा ती बातमी पण दिलेली आहे की त्या पाण्यामधनं नळामध्ये साप येतात
कीटक येतात, असे बरेचसे प्रकार गढूळ पाण्याचे आहेत. तर त्याच्याकरता पालीला एक अद्ययावत फिल्ट्रेशन प्लांट असावा आणि नगरविकास मंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री आमच्या सर्वांचे नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे आम्ही पाठपुरावा करून आज पाण्याचा फिल्ट्रेशन प्लांटचा योजना जी आहे त्याची 90% मंजुरी आम्ही त्याची पूर्ण घेण्यासाठी आम्ही यशस्वी झालेलो आहोत. येत्या 1 महिन्याच्या काळामध्ये आम्ही त्याची वर्क ऑर्डर येऊन प्रत्यक्षात काम कसं सुरू होईल या दृष्टीने आम्ही युद्धपातळीवर काम करतोय. हा तिसरा प्रश्न आम्ही मार्गी लावलेला आहे. आणि चौथा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की जो ट्रॅफिकचा होतो, पालीतले रस्ते जे आहेत बल्लाळेश्वर मंदिराकडे जाणारे ते अरुंद रस्ते आहेत. आजूबाजूला जी घरं आहेत ती घरं डिमॉलिश करून रस्ते रुंद करणं हे पालीमध्ये अशक्य आहे. अशा परिस्थितीमध्ये पालीला बाह्यवळण रस्ता असणं हे फार गरजेचं होतं आणि त्या बाह्यवळण रस्त्यासाठी सर्वे करून तो रस्ता कसा असावा याचं फायनलायझेशन करून त्या शेतकऱ्यांना ॲक्विजिशनसाठी असलेला जो मोबदला आहे तो मोबदला कलेक्टर दरबारी कसा जमा होईल लवकरात लवकर यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. आणि मला सांगायला आनंद होतो की त्याच्यात सुद्धा आम्ही यशस्वी झालेलो आहोत. त्यामुळे शिवसेनेच्या मार्फत हे 4ही कार्यक्रम आम्ही यशस्वीरित्या पूर्ण केलेले आहेत आणि विकासाकडे शिवसेना कशी आगेकूच करते, महायुती सरकार कसं आगेकूच करतं याचं एक चांगलं उदाहरण आम्ही पाली आणि सुधागडच्या वतीने इकडे सगळ्यांसमोर दाखवून देतो. व्हिडिओ रिपोर्टर धम्मशील सावंत, KTV न्यूज, रायगड. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 9833235011. त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल आयडीवर देखील संपर्क करता येईल.